श्री स्वामी समर्थ. स्वयंपाक करताना प्रत्येक गृहिणीने काही काळजी घेणं खूप गरजेचं असतं की शक्यतो स्वयंपाक करताना सकाळी स्नान केल्याशिवाय स्वयंपाकाला सुरुवात करू नये. स्वयंपाक करण्यापूर्वी आपला ओटा स्वच्छ असावा, गॅस स्वच्छ असावा, त्या गॅसची हळदी कुंकू लावून पूजा करावी. तिथं अन्नपूर्णेचा फोटो असेल, टाईल्स असेल, त्याची पूजा करावी आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करावी. स्वयंपाक करताना मनामध्ये कुठला राग, द्वेष, चिडचिड नसावी. मन शांत असावं आणि एक चांगल्या प्रकारचं एक धून असलेली एक मधुर संगीत त्याच्यात लावावं किंवा आपण स्वतः श्री स्वामी समर्थाचा जप करत करत स्वयंपाक करावा किंवा श्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः किंवा श्री स्वामी समर्थाचा तारक मंत्र आहे किंवा गुरुरे ब्रह्मा गुरु काहीतरी कुठलं तरी देवाचं नामस्मरण करत करत स्वयंपाक करा आणि बघा तो स्वयंपाक खूप उत्कृष्ट चवदार होतो. नंतर तो स्वयंपाक झाल्यानंतर एक पहिला घास आपल्या वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवा आणि एक गायला द्या, एक वरती कावळ्यानं ठेवा आणि एक आपल्या घराबाहेर मुंग्या असतात त्यांना साखर टाका. बघा याच्याने खूप चांगला परिणाम होतो. घरामध्ये वातावरण चांगलं राहतं. त्या अन्नामध्ये एक चव उतरते. त्या अन्नामध्ये चव उतरल्यानंतर तुम्ही तो नैवेद्य एक देवाला नैवेद्य दाखवा. तो नैवेद्य दाखवताना त्याच्यावर तुळशीची पानं ठेवा आणि तो नैवेद्य थोडा थोडा प्रत्येक अन्नामध्ये आपल्या त्या वस्तू टाकून द्या. ते तुळशीचं पानं टाका. बघा एक तो प्रसाद तयार होतो आणि प्रसाद हा प्रत्येकाच्या पोटात गेल्यानंतर तो एक निगेटिव्ह एनर्जी नष्ट करतो, चांगलं आरोग्य लाभतो, चांगलं मानसिक स्थिती देतो आणि घरातलं वातावरण एक पॉझिटिव्ह होतो. श्री स्वामी समर्थ.